तेजस्वट वाकलन संघ एका बाजूने उतरला आहे. तर इथनं मोठा गाव संघ यावेळी जीतसाठी चांगला चेंडू होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय आणि बघता बघता 2 धावा चिताच्या वेगाने मात्र इथनं कंप्लीट केला जातात. कारण हा अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये नक्की जीत बोलला स्ट्राईक हवी आहे. डेट ओव्हर आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त हल्लाबोल करण्याचा प्रयत्न असेल कारण का जीत बोईर ज्या नक्कीच विभागात जात होते होतो मात्र विभाग साधा त्याने गाजवले आजवर जीत बोईरने. आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र या आझाद मैदानावरती नागाव गावामध्ये पुन्हा एकदा जीत बोईरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. निलेश मात्रे यावेळेस मात्र खराब चेंडू फेकला आहे. प्रयत्न करते क्षेत्ररक्षक ऑन साइडला चांगला फटका येतोय. चुकीचा बॉल आणि त्याच्यावरती हा षटकार. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्जेदार असं संगीत. चेंज ऑफ पेस अशी गोलंदाजी मात्र जीत बोईरला होतीये आणि तिथनं प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक खेळाडू मात्र तिथनं त्याचा फायदा अजिबात होणार नाहीये. कारण का जीत बोईर जेव्हा जेव्हा आपल्या लेंथ मध्ये असतात तेव्हा तेव्हा तुम्हाला अशाच प्रकारचा खेळ पाहायला भेटेल. जीत बोईरच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार षटकार. डीजे 2 बॉलवरती 2 षटकार आले. तिसरा बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेर जाईल. चुकीची गोलंदाजी पाहायला भेटतीये. निलेश मात्रेवरती आता मात्र हल्ला बोल केलाय आणि जीत आता मात्र ले मध्ये येत आहेत. मैदान आता मात्र पूर्णपणे गाजवलं जातोय. जीतच्या माध्यमातून अजून एक षटकार. थँक्यू डीजे. 74 74 धावा धापलकावरती येत आहेत. जीतने का स्ट्राईक घेतली हे दाखवून दिलं जातं कारण का शेवटचं अंतिम षटक आहे. डेट ओव्हर आहे. जास्तीत जास्त धावा इथनं बनवण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आता आपण बघतो मात्र जीत बोईरच्या माध्यमातून काय खेळ होतोय. पूर्णपणे मैदानाच्या चौफेरी फटकेबाजी खूप चांगली होती. जीतच्या माध्यमातून चांगला खेळ. आता मात्र ऑफ ड्राईव्हला चांगला फटका. अजून चांगल्या धावा मिळतील. चेंडू 1 बॉन्स फरार होतोय. जीतच्या माध्यमातून हल्ला बोल चौकार. थँक्यू डीजे. चौकार आणि षटकारांची आता मात्र आतिषबाजी केली जाते जीतच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले पुन्हा एकदा मात्र यावेळी चेंडू डीप मध्ये लांबकडे येतोय. तिघ खेळाडू आहे. चेंडू उचलतील फेकतील. पुन्हा एकदा अजून इथनं या मात्र 2 धावा असतील आणि या दरम्यान इथनं षटक क्रमांक संपले गेले 5वा आणि 5 षटकाच्या अखेरीस तब्बल 80 धावा फलकावरती इथनं बनवल्या जात आहेत आणि 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये कारण का इथनं खेळ खूप चांगला दाखवला. 50 धावेची भागीदारी आपल्याला पाहायला भेटली. ऋषी बोईर केतन मात्रेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला. त्याच्यानंतर अंतिम षटकामध्ये कारण का जीत बोईर याच खेळासाठी जाणला जातोय. खूप मोठा खेळाडू आहे. एक आदर्श असा खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला. जीतच्या माध्यमातून 80